त्याचे घारे डोळे जणू प्राणांतिक फडफड करून त्यांना सांगू इच्छित होते की तुम्ही पितामहा भीष्म आहात. मी कुरूंच्या दिव्य कुलातील ज्येष्ठ युवराज आहे. तुम्हाला तरी हे असलं क्षुद्र काम यावेळी मला सांगणे शोभा देत नाही. पण पितामहांच्या ज्येष्ठत्वाचा तो उपमृत करू शकला नाही. एकदा असहायतेने माझ्याकडे पाहून खाली मान घालून तो पशूंच्या कोठ्याच्या दिशेने निमूटपणे वळला आणि मनात कसलं भयान वादळ चाललं होतं याची साक्ष त्याची भूमीवर आदळणारी भक्कम पावलंच देत होती. त्याच्या सांत्वनासाठी काहीतरी बोलावं म्हणून मी त्याच्या पाठीमागून चालू लागलो. मागं न वळताच उजव्या हाताच्या तळव्यानं मला थांबण्याचा संकेत करून तो निर्धारानं म्हणसला, तू थांब राधेया. आजचा दिवस या सर्वांना एका आगळ्या अर्थानं आणि मला एका वेगळ्या अर्थानं जीवनांतापर्यंत लक्षात राहील. दुर्योधनालाही मन आहे, तोही एक माणूस आहे, याचं या सर्व धुंदांना विस्मरण झालेलं दिसतंय. योग्य वेळ येताच मी त्यांना पटवून देईन की मीही एक जिवंत माणूसच आहे. मी त्याच्या मानी क्षत्रिय मनाचा मरणप्राय यातना ओळखल्या, पण त्याला काही सांत्वनाचा शब्द सांगू शकलो नाही. कसा सांगू शकलो असतो? त्याच्या आणि माझ्यात काय फरक होता? एका दुखऱ्या मनाच्या माणसानं दुसऱ्या दुखऱ्या मनाच्या माणसासाठी कोणते सांत्वनाचे शब्द धुंडाळावेत? जीवनभर मी हेच अनुभवलं नव्हतं का? अहवेलना आणि तिरस्कार. त्याच्या लहान होत जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे मी अनुकंपनेने पाहू लागलो. त्याच्या चालीत नित्याची कौरवराजाची ऐट कुठंच दिसली नाही. पितामहांनी दुर्योधनाला खऱ्या अर्थानं ओळखलंच नाही असं मला वाटलं. मंडपातील संमिश्र कुजबूज आकस्मित एकदम थांबली म्हणून मी माघारी वळून प्रवेशद्वाराकडे पाहिलं. धवल वर्णाच्या 4 घोड्यांच्या गरुडध्वज रथातून श्रीकृष्ण खाली उतरला. मंद मंद हसत, शांत धीरगंभीर पावलं टाकीत तो यज्ञ मंडपात आला. अंजनीच्या नीलवर्णी फुलासारखं त्याचं निळं शरीर माळवतीच्या सौम्य किरणात झळाळत होतं. त्याच्या मनात अबोली वर्णाचं अशुंक धारण केलेली अधोमुखी रुक्मिणीही आली. त्या दोघांमागून सात्यकी, बलराम, उग्रसेन, अक्रूर, उद्धव, पद्म्युम्न, साव, ब्रह्मगार्ग्य रथातून उतरले. पितामहांनी तत्परतेने समोर जात श्रीकृष्णाला गाढ आलिंगन दिलं. त्या दोघांचं आलिंगन पाहताना मला वाटलं की हिमालय धवल शिखर आकाशाच्या निळ्या कंठात बिलगलं असावं. सुवासिनींनी श्रीकृष्ण रुक्मिणींच्या चरणावर जलाचे कुंभरिते केले. राजमाता कुंती देवींनी त्याच्या विशाल कपाळावर मंगल कुंकुमातिलक लावला. द्रौपदीने औक्षण केलं. मला ते पाहताना राधा मातेची आठवण झाली. मी कुठेही बाहेर निघालो की ती असंच तिलक माझ्या कपाळावर लावित असे. विदुरांनी त्याच्या कंठात टवटवीत श्वेतकमलांची माला घातली. श्रीकृष्ण वाकून राजमातेची चरणधुली विनयानं मस्तकी घेतली. मंडपातील सर्वजण आदरानं उभे राहिले. पायावर ओतलेल्या पाण्याचं लोळणं घेणाऱ्या अनेक ऋषींना श्रीकृष्ण तत्परतेनं वर उठवू लागला. दूरवर एका आसनावर मात्र कुणी एक नरेश तसाच बसला होता. मी त्याच्या त्या तटस्थपणाच्या कुतूहलामुळं त्याच्याकडे निरखून पाहिलं. तो शिशुपाल असावा. शेवटी युधिष्ठिर पुढं झाला. श्रीकृष्णाचा उजवा हात आपल्या हाती घेत त्याला तो यज्ञवेदीजवळच्या भव्य सुवर्णसिंहाकडे नेऊ लागला. डाव्या दिशेने चालणाऱ्या अर्जुनाच्या अनावृत खांद्यावर श्रीकृष्णानं आपला डावा हात टाकला होता. त्या दोघांच्या नीलवर्णामुळं मागून पाहणाऱ्या त्यातला श्रीकृष्ण कोण आणि अर्जुन कोण हे लगेच कळलं नसतं. मला मात्र त्या दोघात एक स्पष्ट फरक जाणवू लागला. श्रीकृष्णाच्या चालीत सहजता होती. अर्जुनाच्या चालीत शरीर पेलण्याची निर्माण झालेलं भान होतं. मंडपाच्या निवडुंगाच्या खांबाला टेकून मी दूरवर श्रीकृष्णाला पाहू लागलो. ज्याच्यासाठी मानवाच्या सर्व सांकेतिक कल्पना दूर लोटून मी आमंत्रण नसतानाही आलो होतो, ती माझी आकांक्षा पुरी झाली. श्रीकृष्णाच्या शरीरवर्णात आणि आकाशवर्णात मला बरंच साम्य आढळलं. त्यांच्या कानाकडे निमुळत्या होत गेलेल्या नेत्रात इतर कुणालाही न आढळणारी प्रशांत जवळीक होती. लहान असूनही त्याही देहयष्टी पिळदार होती.
डोळे निमुळते होते. बोलक्या धुंद पापण्याने ते आच्छादलेले होते. युधिष्ठिरानं त्याला यज्ञकुंडना नजीकच्या भव्य सुवर्ण सिंहावर बसविले. तो बसताच सर्वजण आसनस्थ झाले. ऋषीगणांनी आपापल्या व्याघ्र मर्चावर पद्मासनान घातले. माझ्याकडं कुणाचंच लक्ष नव्हतं. असायचं तसं काही कारणही नव्हतं. मंडपावरून सहदृष्टी फिरवताना श्रीकृष्णाला मी यज्ञ मंडपाच्या एका कोपऱ्यात दिसलो. त्याची आणि माझी क्षणभरच दृष्टीभेद झाली. काही कारण नसताना माझ्या डोळ्यासमोर चंपानगरीतलं गंगेचं विशाल पात्र उभं राहिलं. माणसाचं मन तरी किती विचित्र असतं. त्याला केवळ काय आठवेल याची काहीच नियम नसतो. मला पाहताच मात्र तो सिंहासनावरून परत उठला. महात्मा विदुरांना आपल्या हाताच्या संकेतानं जवळ बोलावून घेतलं आणि त्यांच्या कानात पुटपुटून काहीतरी सांगितलं. माझ्या मस्तकावर मुकुट नाही याची जाणीव होताच मला खंत वाटली. महामंत्री विदुर तो देण्याची व्यवस्था करण्यासाठी म्हणूनच माझ्याकडे येऊ लागले. माझ्याजवळ येतात त्यांनी मला जे सांगितलं त्यानं मात्र माझा अपेक्षाभंग झाला. ते म्हणाले, अंगराज, आता यज्ञविधीला प्रारंभ होणार आहे. आपण आसनस्थ व्हावं. मी इथं उभा आहे तो योग्य नाही का? उत्तरासाठी मी म्हणालो, मस्तकावर मुकुट नसताना नरेशांच्या बैठकीत कसं बसायचं? ही माझी इच्छा नाही, भगवान श्रीकृष्णांची आहे. ते तेवढ्यात शांत म्हणाले. त्या उत्तरावर माझ्याजवळ कोणतेच शब्द नव्हते. मी मूकपणं त्यांच्या मागून चालत जात त्यांनी दाखविलेल्या एका आसनावर बसलो. सगळीकडं शांतता पसरली. चौथा प्रहर असल्यानं मावळत्या सूर्यदेवांची सर्वस्पर्शी लांबट किरण लांबच प्रवेशद्वारातून प्रवेशातून सगळ्या मंडपाला स्पर्शू लागली. ती पाहताच उगाच एक विचित्र विचार माझ्या मनात तरळून गेला. मला महामंत्र्यांनी एक आसन दाखविलं होतं, पण त्या किरणांना ते कोणतं आसन दाखविणार होते? आणि खरं म्हटलं तर त्यांना आसन दाखवायची आवश्यकता होती का? मंडपातल्या प्रत्येक आसनावरती आमंत्रण नसताना कुणाच्याही विरोधाला न मानता येऊन बसलीच नव्हती का? श्रीकृष्णाच्या आसनावर सुद्धा? त्यांना कोण आणि कसा विरोध करू शकणार? काही निमंत्रित राजे माझ्या मुकुटविहीन मस्तकाकडे निरखून पाहत काहीतरी कुजबुजू लागले. बहुधा त्यांना माझं तिथं तसं बसणं अशुभसूचक वाटत असावं. पण जेव्हा युधिष्ठिर यज्ञकुंडाजवळ उभा राहून बोलू लागला तेव्हा त्यांची कुजबूज आपोआपच थांबली. तो बोलू लागला, भगवान श्रीकृष्ण, पितामह, महामंत्री, गुरुदेव द्रोण, पूजनीय ऋषीजन आणि आमंत्रित नरेश हो, मी माझ्या चारही भ्रात्यांच्या वतीनं आपणा सर्वांच्या इंद्रप्रस्थातील आगमनाचं सानंद सहर्ष स्वागत करतो. आम्ही हा सूर्ययज्ञ आमच्या राजाच्या समृद्धीसाठी आणि शांततेसाठी मांडला आहे. आमच्या सुदैवानं या महत्त्वपूर्ण यज्ञविधीसाठी आज यज्ञवेत्ता म्हणून भगवान श्रीकृष्ण यांनी उपस्थिती आहे. यज्ञवेत्त्याच्या आजच्या शुभ मुहूर्तावर चरण धुवून मी त्यांच्या शुभ हस्ते आणि यज्ञातील पहिली बिल्वसमिधा अर्पण करणार आहे. आपण सर्वांच्या आणि त्यांच्या कृपाप्रसादानं आमच्या राज्याचं कल्याण होईल असा आमचा दृढ विश्वास आहे. या यज्ञानंतर आपण सर्वांनी आज पौर्णिमा असल्यानं समोरच्या इक्षुमतीच्या किनारी मंडपात बसून सहभोजन घ्यायचं आहे. त्यानं आपल्या अमर्त्याकडे सहेतुक कटाक्ष टाकला. त्यांनी विविध नद्यांचं जल भरलेला एक सुवर्णकुंभ आणि एक सुवर्णाचं तबक आणलं. युधिष्ठिरानं ते तबक श्रीकृष्णाच्या चरणाजवळ ठेवलं. नेहमी माझे पाय बारकाईने निरखणारा युधिष्ठिर श्रीकृष्णाचे चरण त्या तबकात ठेवून श्रद्धेनं सुवर्ण कलशातील जल त्यावर ओतू लागला. सर्व आमंत्रित राजे ते दृश्य उत्सुकतेपणे पूर्ण शांतपणे पाहू लागले. चरण धुवून होतात त्यांनी सुवर्ण तबकात पडलेल्या जलाचे 4 बिंदू आपल्या उजव्या तळहाताच्या पोकळीत घेऊन ते तीर्थाच्या आचमनासारखे श्रद्धेनं प्राशन केले. आपल्या तलम धाग्यांच्या उंची उत्तरीयाने भक्तीनं श्रीकृष्णानं ओले चरण पुसले. मी त्या चरणातील उजव्या निळ्या अंगठ्यावर माझ्या बाणाचा व्रण तिथं असायला हवा होता, पण तो नव्हता. अग्निहोत्री ऋषींनी
प्रणवाचा मंत्र म्हणत धगधगीत अंगाराची एक थाळी यज्ञकुंडीत ओतली. त्या अंगारावर अर्पण करण्यासाठी श्रीकृष्णानं बलवज वृक्षाची काष्टांची एक छोटी मुळी हळूच उचलली. ओनावून ती मुळी यज्ञकुंडात अर्पण करणार इतक्यात नरेशाच्या बैठकीत बसलेला चेतिराज शिशुपाल आपल्या आसनावर खाडकन उठला आणि हातातील गदा एका झटक्यात उचलून खांद्यावर पेलीत तीव्र विरोधाच्या कणखर आवाजात ओरडला, थांब! कानात वायू भरलेला ऋषभ कुणाच्याही अंगावर धावून जाण्यासाठी सिद्ध झालेला असतो तसा त्याचा आविर्भाव होता. गर्जणाऱ्या मेघासारखा आवाज होता. सर्वांनी आश्चर्यानं भेदरून त्याच्याकडं पाहिलं आणि मान मंडपभर गरगर फिरून शेवटी ती युधिष्ठिर रोखत नाकपुड्या विस्फारित. त्या क्रोधानं तो म्हणाला, कुरूंच्या श्रेष्ठ कुलात जन्मलेल्या युधिष्ठिरा, एका एकश्चित्त गवळ्याच्या पोराला या महान यज्ञाच्या यज्ञवेत्ता म्हणून तू इथं या आर्यवर्तातल्या समस्त शूर क्षत्रियांची आमंत्रणं देऊन कुचेष्टा मांडली आहेस की काय? त्या उन्नत छाती वर खाली होत होती. त्याच्या मनात दीर्घकालीन साचलेली मळमळ उतास येऊ लागली. तो जरासंधाचा सेनापती आणि रुक्मिणीचा एकेकाळचा नियोजित वर असल्यानं श्रीकृष्णावर अर्थातच रुष्ट होता. त्याने श्रीकृष्णाचा एकश्चित्त म्हणून केलेला निर्देश मला मुळीच आवडला नाही. भीमार्जुन तर क्रोधानं आपली गदा आणि चाप सावरीत आसनावरून ताडकन उठलेत. हातातील बलवजाची मुळी परत संविधानाच्या ढिगात फेकत मंदपणे वर उठत श्रीकृष्णांनी त्यांना हातानं संयम करण्याचा संकेत केला. ते खाली बसले. त्या तशा ऐन समयी सुद्धा एक गोष्ट मला प्रकर्षानं जाणवली. श्रीकृष्ण क्षत्रिय असून सुद्धा त्याला आपलं जीवन गोपालपुत्र म्हणूनच घालवावं लागलं होतं. हे दैव हे आत्यंतिक लहरी बालकासारखं असतं. बालक जसं हातातील सुंदर सुवर्णभूषण पायदळीच्या मातीत फेकून देईल आणि त्या मातीतील शुष्क काष्ट मात्र हाती घेईल, तसंच दैव सुद्धा पराक्रमी पुरुषांना असहाय्यतेच्या धुलीत फेकून देत आणि कर्तृत्वशून्य भेटरदारांना कधीकधी मस्तकी धरतं. आपणाला कुणाचाच विरोध होत नाही याची पक्की खात्री होताच आसन सोडून शिशुपाल सरळ यज्ञवेदीच्या अगदी जवळ गेला. गदा सावरीत हवे तसे हातवारे करीत तो अधिकच द्वेषाने बोलू लागला. त्याच्या मुखाच्या वणव्यातून तळतळणाऱ्या ठिणग्या बाहेर पडत होत्या. सारे शब्द केवळ विवेकशून्य होते. या मंडपात त्या गवळ्यापेक्षा सूर्यप्रतापी अनेक वीर असताना त्यांना डावलताना तू कोणाचा विचार केला आहेस? इथं हे पितामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, युवराज दुर्योधन, दुःशासन, मद्रराज शल्य, सिंधुराज जयद्रथ, सुबलराज शकुनी, पांचाल श्रेष्ठ द्रुपद यांसारखे महाप्रतापी वीर असताना ब्रह्मतेजानं तळपळणारे पैल, धौम्य, द्रोण, कृप, विदुर आणि अश्वत्थामा यांसारखे पूजनीय विद्वान असताना एका काळ्या गवळ्याची अग्रपूजा करून कुरूंच्या धवल कीर्तीला काळिमा फासला तुला काहीच कसं वाटत नाही? याच्या केवळ काळ्या निळ्या वर्णाचं तू भारावून गेला असशील तर त्याहीपेक्षा आकर्षक आणि आश्चर्यकारक सुवर्ण वर्णाचं झळझळणारं अभेद्य कवच धारण करणारा कुंडलधारी वीरश्रेष्ठ अंगराज कर्ण इथे आहे. तो तुला दिसलाच की नाही की काय? त्यानं सर्वांच्या आसनासमोर उभं राहून अंगुली निर्देश करून सर्वात शेवटी माझ्यावर दृष्टी फेकली. मला ते मुळीच आवडलं नाही. कसं आवडणार? जगाला कुतूहल वाटणारी कवचकुंडल मी धारण केली होती म्हणून मला काही सारथी न म्हणता कुणी सम्राट म्हणून मान देणारं नव्हतं. तो उगाच माझा निर्देश वेड्यासारखा करीत होता. त्याची रक्तवर्णी जीभ वेड्यासारखी बडबडत होती. आणि या सर्वांना सोडून गायींच्या शेपट्या पिरगळीत अरण्यात भटकणाऱ्या एका एकश्चित्त गवळ्याला तू आज या एवढ्या महान सूर्ययज्ञाच्या यज्ञवेत्ता कसा केलास? तेवढं करून तरी तू थांबला आहेस का? गायींच्या मलमूत्राने नित्य बरबटणारे त्याचे ओंजळ पाय धुवून ते अमंगळ
पाणी तू एखाद्या तीर्थासारखं प्राशन करतोस आणि तेही या सर्व क्षत्रियांसमोर. ही सर्वांची जीवघेणी कुचेष्टाच नाही तर दुसरं काय आहे? सांग, आपल्या नूतन राज्याला तू गलिच्छ गवळीवाडा करायचा आहे की काय? त्याच्या उद्गारांनी क्रोधाने संतप्त झालेले पितामह भीष्म आणि भीम आणि सहदेव ताडकन आसनावरून उठले. पण श्रीकृष्णानं त्यांना केवळ हातांच्या संकेतानच खाली बसविलं.